नमस्कार. मी मनीषा भावसार पुणे निगडी येथून आपले सर्वांचे स्वागत करते. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा व वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक ज्योतिष व्याख्यान आपण दर गुरुवारी घेत असतो आणि या व्याख्यानामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या वक्त्या आहेत माननीय सौ डॉक्टर स्मिता गिरी मॅडम. आणि आजचा विषय आहे टॅरोट कार्ड्सची दुनिया, रंगरंगिली. असं छान म्हणजे हे सुद्धा सुंदर आहे व्याख्यानाचा विषय. तर डॉक्टर स्मिता गिरी आहेत, त्यांचा हा थोडक्यात परिचय. डॉक्टर स्मिता गिरी ज्या आहेत त्यांना असं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्योतिषशास्त्र ही आपल्या संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे आणि आपल्या ऋषी मुनींनी कठोर परिश्रमातून केलेल्या संशोधनाचे हे फळ आहे. तर डॉक्टर स्मिता गिरी ह्या MSc MA ME असून प्राध्यापक या पदावर कार्यरत होत्या. त्या ज्योतिषशास्त्राच्या गाड्या अभ्यासक आहेतच, तसेच ज्योतिषशास्त्राशी संलग्न असणाऱ्या उपशाखांचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे. यातून त्यांनी अनेक विद्यार्थी पण घडवले आहेत. ज्योतिष पंडित, ज्योतिषशास्त्री, ज्योतिष भास्कर, न्यूमरॉलॉजिस्ट, टॅरो रीडर, ॲस्ट्रोवास्तुतज्ञ, मंत्र भास्कर, नक्षत्र अलंकार, नक्षत्र भास्कर, रत्न आणि क्रिस्टल थेरपिस्ट, रेकी, ग्रँडमास्टर, टॅरो कार्ड्स या विषयावर लेखन, अध्यापन व मार्गदर्शन सुद्धा त्या करतात. वास्तुशास्त्र, कुंडली व टॅरोट कार्ड रिडिंगचे क्लास स्वतंत्रपणे त्यांच्याकडनं शिकवले जातात. शापित कुंडलीवर विशेष अभ्यास त्यांनी केला आहे. आणि आजचा आधुनिक काळ हा विज्ञानाचा आहे आणि विज्ञान हे सिद्धांतावर आधारलेले आहे. म्हणजेच विज्ञानाकडे एखादी गोष्ट कशी घडली किंवा कशी घडू शकली असेल हे स्पष्ट करणारे सिद्धांत आहेत. त्यामुळे कुणाचाही त्यावर सदविश्वास बसत नसतो. विज्ञानाच्या आधाराने एखादी गोष्ट सांगितली तर तिला शक्यतो कुणीही नाकारता येत नाही. ही गोष्ट ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत पाहिजे तितक्या प्रमाणात लागू होताना दिसत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन डॉक्टर स्मिता गिरी यांनी लीलाश्री ॲस्ट्रो वास्तू रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिकवत असतात. तर त्यांनी आतापर्यंत अनेक जातकांच्या पारिवारिक, वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक समस्या सोडवलेल्या आहेत. तर अशा छान वक्त्या आज आपल्याला लाभलेल्या आहेत. तर मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही आपलं व्याख्यान सुरू करू शकता. मॅडमचं स्वागत. आदरणीय स्मिता गिरी मॅडम या ज्येष्ठ ज्योतिर्वेद आहेतच, सर्वांना माहिती आहे. आणि महिला ज्योतिर्वेद मध्ये त्या सक्रिय सहभागी आहेत, तर त्यांचे विविध उपक्रम हे असतातच. आपण ऐकतोच आपण त्यांचं वेगवेगळे उपक्रम जे काही आहेत. तर नक्षत्रावर त्यांचा आता स्पेशल उपक्रम चाललेला आहे. तर एका शब्दा खातर त्या आज आलेल्या आहेत. टॅरो एक विशिष्ट पद्धतीने ते आपल्याला नक्कीच छान मार्गदर्शन करणार आहेत. तर मॅडमना मी विनंती करते, आपण सुरू करा. नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मिता गिरी. आज सुवर्णानी मला इथे लेक्चर देण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी तिची आभारी आहे. कारण टॅरो ही नवीन संकल्पना आहे, ती सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे. आज थोडा मला सर्दी खोकला झालेला आहे, त्यामुळे मध्ये मध्ये थोडं डिस्टर्बन्स होईल, तर तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे. आता टॅरो ही चित्रलिपी आहे पहा. म्हणजे भारत भूमी ही संस्कृती, परंपरा आणि ज्ञान यांची भूमी आहे. त्याचप्रमाणे ती कला, नृत्य, संगीत आणि योग यांची भूमी आहे पहा. या भूमीत प्रज्ञा, बुद्धिमत्ता, सत्य, शौर्य, नम्रता इत्यादी दैवी गुणांची मुळे ही खोलवर रुजलेली आहेत. या भूमीचे संपूर्ण जगाला, या भूमीने म्हणजे आपल्या भारत भूमी संपूर्ण जगाला नालंदा, तक्षशिला, भोजशाला यासारखी विश्वविद्यापीठे दिली आहेत पहा. संपूर्ण जगातले लोक आपल्याकडे शिकण्यासाठी यायचे, ते ज्ञानार्जन करायचे. आणि या विश्वविद्यालयामध्ये 14 विद्या आणि 64 कला, आपण म्हणतो पहा गणपती हा 64 कलांचा देवता आहे, त्याचे ज्ञान दिले जात होते. आपल्या भारतीय परंपरेची चित्रकला
ही गौरवपूर्ण इतिहास आहे चित्रकलेचा. अशा समृद्ध भारतावर निरनिराळ्या लोकांनी आक्रमण करून बरीचशी आपली पवित्र ठिकाणे फोडून टाकली किंवा आपली विद्यापीठं जाळून टाकली. त्यातली पुस्तकं ही त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वापर केला. आणि ही विद्या आपलीच आहे असं त्यांनी जगाला जाणवून दिलं. म्हणजे त्याचं पाश्चात्तीकरण केलं आणि मग ते जगामध्ये प्रसिद्ध केलं. या पुस्तकाचं लिखाण सुरू असताना, कारण आयफासाठी ही मी एक पुस्तक नवीन लिहिलं. अगोदर एक पुस्तक लिहिलेलंच होतं, पण आता हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते अभ्यासक्रमाकरता लिहिलं. मग याच्यामध्ये टारो कार्ड मध्ये असणारी चित्र ही कशी आहेत हे कळण्यासाठी या चित्रामध्ये आणि मूर्तिकलांमध्ये बरचसं साम्य आहे पहा. म्हणजे त्यामुळे या पुस्तकाला मी टारो चित्रलिपी, म्हणजे ज्या चित्रातून पहा आपण एखादं 100 शब्दांचं काही एक्सप्लेनेशन दिलं आणि त्याच्याऐवजी एकच फोटो जर दाखवला किंवा एकच चित्र दाखवलं तर त्याचा परिणाम खूप जास्त चांगला होतो पहा. आणि हा चांगला परिणाम आपल्याला त्या चित्रामुळे दिसतो. म्हणजे बरेचसे शब्द त्यामध्ये कव्हर झालेले दिसतात. आता आपल्याकडे निरनिराळ्या चित्रलिपी होत्या पहा. मधुबनी चित्रकलेला मिथिला चित्रकला असंही म्हणतात पहा. मधुबनी शैलीमध्ये रामायण आणि राधाकृष्णांची चित्र ही जास्त प्रमाणात काढली जायची. आता राधाकृष्ण, चंद्र, सूर्य, मासे, पाणी, समुद्र यासारखी चित्र काढली जायची पहा. राम हा सूर्यवंशी होता आणि कृष्ण हा चंद्रवंशी होता. म्हणजे त्याच्यासाठी चंद्र आणि सूर्य यांची चित्र जास्त चांगली काढली जायची. आता ही सगळी चित्र नैसर्गिक रंगापासून बनवली जायची पहा. म्हणजे ती कधी कधी टाकाच्या टोकानी किंवा काडीनी अशा पद्धतीने काढली जायची. कधी कधी हाताच्या बोटांनी ही चित्र काढली जायची. दुसरी पद्धत आहे आपल्याकडची रजपूत चित्रकला. रजपुतांचे ड्रेस कसे रंगीबेरंगी असतात पहा. ही चित्रकला 17व्या आणि 18व्या शतकामधली आहे. भारताच्या राजपुतांच्या घराण्यामुळे ही बहरली. या चित्रकलेस राजस्थान चित्रकला असेही म्हणतात, राजपूत चित्रकला. याच्यामध्ये खूप विविधता आढळून आलेली आहे पहा. राजघराण्यातील लोकांची शिकारीची चित्रे, तसेच हिंदू पुराणातील चित्रे, राजपूत स्त्रियांची चित्रे, राजपूत चित्रकलेत वापरलेले जाणारे वनस्पती, शंख, शिंपले किंवा सोन्या आणि चांदीच्या तारा, त्याचप्रमाणे खनिजांचे खडे यांचा वापर केला जायचा. त्याच्यामुळे ती जास्त सुशोभित दिसायची. त्याच्या पुढची गोंड चित्रकला. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गोंड भाषा बोलली जायची. मग ते गोंड जमातीचे लोक जमिनीशी त्यांचं घट्ट नातं होतं पहा. म्हणजे ही चित्रे काढण्यासाठी ते कोळसा, माती, पानांचा वापर करायचे. प्राणी, पक्षी, झाडे यांची चित्र काढायचे. निसर्गातल्या सगळ्या घडामोडींची बारीक चित्रण या चित्रकलेचं हे वैशिष्ट्य होतं. आता शेवटची वारली चित्रकला. वारली चित्रकला ही बहुत करून महाराष्ट्रात राहणारे आदिवासी यांनी प्रचलित आणलेली आहे. सॉरी. वारली लोकांचं मातीमध्येच ते काम करतात, त्यामुळे त्या मातीशी त्यांचं अतिशय घट्ट नातं आहे पहा. आणि ते मातीशी जोडले गेलेले आहेत. ही चित्र गोल, त्रिकोण आणि तिरप्या रेषा एवढ्या 3च भौमितिक रेषांचा वापर करून आकृत्या काढलेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये विविधता असते.
म्हणजे एकमेकांच्या हातात हात गुंफलेल्या स्त्रियांचं चित्र, डान्स करतानाचं चित्र, शेतीची कामे करताना गुरे, सुंदर रेखाटन ही वारली पेंटिंग्स मध्ये केली जायची आणि त्याच्यातून आपल्याला खूप प्रकारचं नॉलेज मिळायचं पहा. तसंच तंजावर चित्रकला, ही चित्रकला मराठा राजवट असताना बहरास आली. हिंदू मंदिरातील चित्र ही या काळामध्ये काढण्यात आली. सोन्याचा मुलामा हे या चित्रांचं वैशिष्ट्य होतं. आणि जेव्हा तंजावरमध्ये, कारण तंजावरमध्ये खूप मंदिरं आहेत पहा, आणि त्या मंदिरांवर असणाऱ्या मूर्तींचं नक्षी अतिशय सुंदर आहे. मग काचेचे मणी, मोती, रत्नांचा वापर करून या शिल्पकृती काढल्या जायच्या पहा. म्हणजे हिंदू ग्रंथातील विशिष्ट देवदैवतांची चित्रे ही या चित्रकलाची वैशिष्ट्य होती. आता कमलकारी चित्रकला ही भारतातील आंध्र प्रदेशातील आणि तेलंगणा येथे उदयास आलेली चित्रकला. हे दोन प्रकार आहेत पहा, श्रीकालहस्ती शैली आणि दुसरी मच्छलीपट्टम शैली. म्हणजे कालहस्ती म्हणजे मंदिरांची शैली, अवघड प्रकारची चित्र या शैलीमध्ये नेहमीच वापर केला जायचा. आता मंदिराच्या गर्भगृहामध्ये किती असणारे मूर्त्या असतात, त्याचा वापर तिथे केला जायचा. म्हणूनच या सगळ्या चित्र, त्याच्यामध्ये निसर्ग, आजूबाजूला असलेले डोंगर, दर्या, पशुपक्षी, झाड या सगळ्यांचा समावेश असायचा. टॅरो कार्ड हे ज्योतिषशास्त्राचं एक महत्वाचं अंग आहे. किंबहुना प्रत्येक कार्ड मध्ये वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे सर्व विषय अंतर्भूत केलेले आहेत. टॅरो कार्ड्स बद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. अनेक लोकांना टॅरो कार्ड्स ही पाश्चिमात्य विद्या वाटते, तर काहींना ते अलीकडचं शास्त्र वाटतं. पण तसं नाहीये. म्हणजे परंपरांनी ते आलेले आहे, त्याची प्रत्यक्ष पाळल्यामुळे ही ज्योतिषशास्त्राची निगडीत आहेत. ज्योतिषशास्त्रातल्या शकुनशास्त्राप्रमाणे केलेली आढळतात. जेव्हा विज्ञान व गणित प्रगत नव्हते, तेव्हा बदलत्या निसर्गावरून ठोकताळे लावले जायचे. व्यक्तीचा चेहरा, देहबोली यावरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज बांधला जायचा. नेमकी हीच गोष्ट टॅरो कार्डवर आपल्याला दिसून येतात पहा. टॅरो कार्डचा जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्यावेळेस त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी, त्याची एक्सप्रेशन्स, तो कसा उभा आहे, हे सगळं लक्षात येतं. आता टॅरो कार्डचं वाचन करताना निसर्ग याच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूत, 7 ग्रह ज्योतिषशास्त्रातले आणि 12 राशी हे ज्योतिषशास्त्राचे प्रमुख आधार आहेत. तसे टॅरोचेही आहेत. रंगांनाही अतिशय महत्व आहे पहा टॅरो कार्ड मध्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर टॅरो कार्ड रीडिंग हे आपलं भारतीय शास्त्रच आहे आणि ते शिकण्यासाठी अतिशय सोपं आहे, कारण ते भारतीय आहे आणि चित्र आपल्याला कळतात, त्यामुळे ते लगेचच समजून येतं. आता टॅरो कार्डला शतकांची परंपरा आहे. नेमके कुठे, केव्हा, कसा हा इतिहास टॅरो कार्ड मध्ये आढळत नाही. पण इजिप्तमध्ये आणि फ्रान्समध्ये त्यांनी पुन्हा नव्याने ही चित्रित केली आणि जगापुढे आणली. त्यामुळे ती कार्ड त्यांच्या संस्कृतीतून आली असं आपण म्हणतो. या कार्डमध्ये हा जो टॅरो कार्डचा संच आहे, त्याच्यामध्ये 78 कार्ड विविध पद्धतीने मांडलेले असतात पहा. आता टॅरोची किंवा टॅरो म्हणून पूर्वी ओळखले जायचे पत्त्यांचा खेळ, म्हणजे टॅरोची किंवा इटलीमध्ये टॅरोची किंवा टॅरो म्हणून ओळखले जायचे. इथे टी सायलेंट आहे पहा, म्हणून आपण टॅरो म्हणतो, टॅरोट नाही म्हणत. त्यानंतर काळाच्या ओघात टॅरो कार्डचे
वेगवेगळे डेक समाजामध्ये आले. जवळजवळ 500 पेक्षा जास्त डेक आहेत. म्हणजे तत्वज्ञान, इतिहास आणि नैसर्गिक परिस्थिती या सगळ्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख दिसतो. आता धर्मगुरूंप्रमाणे, कारण या कार्डमध्ये असणारे हाय प्रिस्टेस, डेव्हिल कार्ड किंवा हाय प्रिस्ट अशासारखी जी कार्ड आहेत, त्यामुळे चर्चनी त्याला आक्षेप घेतला आणि कॅथलिक धर्माशी त्याचा कोणताही खरं तर संबंध नाही, पण त्यांनी ती कार्ड गुप्त कार्ड म्हणून किंवा ही कार्ड अनेक विरोध केला गेला, ती जाळून टाकण्यात आली आणि चर्चच्या विरोधात जाणारी ही कार्ड होती म्हणून त्या कार्डांचा विध्वंस केला गेला. तर अशा या अनेक विरोधातून जिवंत राहिलेली आणि लोकांपर्यंत आलेली टारोमध्ये एकंदर 78 कार्ड आहे पहा, आणि त्या 78 कार्ड मध्ये संपूर्ण निसर्गाचं चित्रण आहे, ज्याच्यामध्ये की वेगवेगळे 0 ते 22 मेजर अर्काना. अर्काना म्हणजे काय? गुप्त किंवा जी कोणाला माहित नाही अशी गोष्ट, म्हणून अर्काना असं म्हणतात. तर या डेकमध्ये 78 कार्ड्स असतात. या 78 कार्डमध्ये 0 ते 22 हा आपल्या जीवनाचा प्रवास आहे पहा. कारण द फूल पासून सुरू होतो, म्हणजे आयुष्यामध्ये आपण 16, 17, 18 वर्षानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जीवनाला सुरुवात करतो. म्हणजे तो फूल जो शिकलेला आहे, ज्याच्याकडे शिदोरी आहे. कसली शिदोरी आहे? शिक्षणाची शिदोरी आहे. ती पाठीवर घेऊन तो मुक्तपणे जातोय पहा, कारण त्याला कसला अनुभव नाहीये. त्यामुळे तो काय म्हणतो की मी करेन ती पूर्व दिशा. हे मेजर अर्कानातलं पहिलं कार्ड, म्हणजे आपल्या जीवनाचा हा प्रवास असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे शेवटचं 22वं कार्ड हे द वर्ल्ड आहे पहा. म्हणजे जीवनाचा सगळा प्रवास केल्यानंतर आपण शेवटी जेव्हा येतो, शेवट म्हणजे मृत्यू किंवा नवीन जीवनाला सुरुवात करतो, तो द वर्ल्ड किंवा या कार्डाने होतो. तर मेजर अर्काना आपल्या जीवनाचा, जसं ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीमध्ये जन्मापासून लग्न, म्हणजे या 78 कार्डमध्ये जसं कुंडलीमध्ये लग्नापासून म्हणजे जन्मापासून 12वा भाव हा मृत्यूचा भाव आहे, तसंच द फूल पासून द वर्ल्ड पर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्या सगळ्या जीवनाचा प्रवास आहे. आणि म्हणून त्यांना मेजर अर्काना असं म्हणतात. आणि मेजर अर्काना ही रिझल्टंट कार्ड्स आहेत पहा, त्यातून आपल्याला रिझल्ट मिळतो. जेव्हा जेव्हा मेजर अर्कानाची कार्ड्स येतात त्यावेळेस आपल्याला रिझल्ट मिळालेला दिसून येतो. आता तसंच त्याबरोबर दुय्यम कार्ड्स आहेत पहा. एक मिनिट, मी जरा दार उघडून येते. एक मिनिट मॅडम, सामाजिक ऋण फेडायचा प्रयत्न करतोय मी, भावसारते मनीषाताई. आता याच्यामध्ये अजून वेगळे विषय पण येणार आहेत. म्हातारपणी होणारे हाडांचे आजार आणि ठिसूळपणा याच्यावर एक तज्ञ डॉक्टरचं पण व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तज्ञ डॉक्टर म्हणजे तो, त्याला वेळ नाहीये अशा व्यक्तीचा व्याख्यान ठेवलेलं आहे त्यांनी. म्हातारपणी होणारे हाडांचे विकार, ठिसूळपणा, मग याच्यावर त्यांनी काय काळजी घ्यायची याच्यावर व्याख्यान सुद्धा ठेवलेलं आहे. हा का ज्योतिषाचा प्रश्न नाहीये, ज्योतिषाच्या वेगळ्या अनुषंगाने वेगळा विषय आम्ही तिघजण मांडायचा प्रयत्न करतोय. आणि मला साथ आहे मनीषाताईंची, सुत्राबाईताईंची साथ चांगली मिळते. सुरुवात करा मॅडम तुम्ही तुमची भाषण व्याख्याला. आता मेजर अर्काना ही रिझल्टंट कार्ड आहे. जेव्हा जेव्हा मेजर अर्काना ही कार्ड येतात त्यावेळेस ती रिझल्ट देणारी असतात. आता मायनर अर्काना ही कार्ड 56 कार्ड आहेत पहा, आणि ती दुय्यम कार्ड म्हणली जातात. आता त्याच्यामध्ये पंचतत्व सांगितली पहा मी.
त्याच्यामध्ये हे वांड्सचं कार्ड आहे पहा. हे जे चित्र आहे, एक बांबू आहे आणि त्या बांबूला पालवी फुटलेली आहे पहा. आणि तो बांबू एका घट्ट हाताने पकडलेला आहे. म्हणजे असा हा बांबू, त्याला नवीन फुटलेली पालवी आहे आणि काही जुनी पानं त्यातून गळून पडतायत. म्हणजे हे वँड्स कार्ड्स आली. मायनर अर्काना मधला ही कार्ड्स, ही वँड्सची कार्ड आहेत. ही 14 कार्ड्स आहेत. जसं पत्त्यांमध्ये 1 ते 10 कार्ड्स असतात पहा, 10 पर्यंत, तशीच 1 पासून 10 पर्यंतची ही वँड्सची कार्ड आहेत. म्हणजे त्याच्यात 1 वँड असतो किंवा 1 बांबू असतो, 2 बांबू असतात, 3 बांबू असतात, तर ती 10 पर्यंत असतात. आणि त्याच्या पुढची कार्ड ही कोट कार्ड आहेत. कोट कार्ड म्हणजे काय, की ज्यांना ड्रेस आहेत अशा लोकांची कार्ड. म्हणजे पत्त्यामध्ये बघा, जोकर आहे, जॅक आहे, क्वीन आहे आणि किंग आहे. ते एका विशिष्ट ड्रेस कोड मध्ये असतात पहा. तर हा ड्रेस कोड असणारी ती 4 कार्ड म्हणजे ती दरबारी कार्ड्स असं म्हणलं जातं आणि त्यांना अतिशय महत्व आहे बरं का. आता दुसरी कार्ड ही सोर्सची कार्ड आहे. हे अग्नितत्वाचं कार्ड आहे. वँड्स, इथे अग्नी पटकन प्रज्वलित होतो पहा. आणि वँड्स जेव्हा असतो त्यावेळेस ते अग्नितत्व दाखवतं. अग्नितत्व म्हणजे काय आहे, बौद्धिक क्षमता नाही, व्यवसाय, उद्योग किंवा अध्यात्म, स्पष्टता मिळावी म्हणून प्रकृती स्वास्थ्य यासारख्या गोष्टी आपण या वँड्स वरनं बघतो. कारण अग्नी हा सगळीकडे असतो आणि अग्नीशिवाय कामच सुरू होऊ शकत नाही. म्हणून वँड्स ही अग्नितत्वाची कार्ड आहे. मग ही कार्ड जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला एखादी समस्या व्यवसायाबाबत असते, आपल्या उद्योगाबाबत असते किंवा आपण जे काही कर्म करतो त्याच्या बाबतीत असतो किंवा विचारांची स्पष्टता ही तिथे दिसून येते. त्याचबरोबर प्रकृतीमध्ये असणारं स्वास्थ्य आणि अस्वास्थ्य हेही तिथे दिसून येतं. आता दुसरी कार्ड्स आहेत सोर्सची. कारण आपण म्हणलं पंचतत्व आहेत. सोर्स म्हणजे ही एक तलवार आहे पहा. आणि ही पण तलवार एका घट्ट हातामध्ये पकडलेली आहे. या तलवारीला मात्र वरती मुकुट आहे आणि तो मुकुट पाना फुलांनी मडवलेला आहे आणि तो खाली येतोय. त्याच्यातली जी पानं आहेत ती गळून जात आहेत. म्हणजे पिवळीत आलेली पानं ही खाली गळून जात आहेत. सोर्स हा वायुतत्वाचे कार्ड्स आहेत. कारण आपल्याकडे पंचतत्वामध्ये आपलं सगळं शरीर सामावलेलं आहे पहा. शरीरच नाही तर चराचर सामावलेलं आहे. त्याच्यामुळे सोर्स म्हणजे वायुतत्वाची कार्ड काय दाखवतात, बौद्धिक क्षमता, विचारांची गती, शिक्षण आणि विद्या याच्यामधली प्रगती आणि व्यावहारिक ज्ञान हे आपल्याला वायुतत्वामुळे कळतं. आणि वायुतत्व जितकं तरल तेवढी आपली बुद्धिमत्ता चांगली आहे असं लोक म्हणतात पहा. आता पुढची कार्ड्स आहेत कॉइन्स. ही कॉइन्स पंचकोनी आहेत पहा. पंचकोनी एक कॉइन आहे ज्याच्यामध्ये आतमध्ये एक स्टार काढलेला आहे आणि हा स्टार आहे. कॉइन्स हे पृथ्वी तत्वाचं कार्ड आहे. कारण पृथ्वी तत्व म्हणजे काय, सगळ्या भौतिक गोष्टी. मला हे हवं, मला ते हवं, मला हे करायचंय, मला ते करायचंय. शेजाऱ्यांच्या घरामध्ये मोठा फ्रीज आहे, मग माझ्याकडे पण तो तसाच असायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस भौतिक सुविधांसाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो किंवा पैसा, रोकड, जडजवाहीर, स्थावर इस्टेट, जंगम, ऐश्वर्य या सगळ्यांची अपेक्षा जेव्हा जेव्हा आपल्याला असते ते सगळं पृथ्वी तत्व आहे. कारण हे स्थिर आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीला हवं हवंच हे वाटतच. आता पुढचं कारण आहे कप्स.
हा पहा एक पेला आहे, तो चषकासारखा दिसतोय. बक्षिसासाठी मिळालेला चषक कसा असतो तसा हा कप आहे. आणि तो कप जलतत्वाला स्टँड करतो. म्हणजे भावना, मन मन आपल्याला दाखवता येत नाही. मनस्थिती, राग, लोभ, प्रेम इत्यादी सगळ्या भावना पूर्णत्वाने आपल्याला अंतःकरणापासून, हृदयापासून असतात. म्हणूनच आशा आणि निराशा आणि द्वेष, प्रणय, कामवासना इत्यादींचा विचार हा सगळा म्हणजे सगळी रिलेशनशिप, आई वडिलांची, मुलांची, बायको नवऱ्याची आणि घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या रिलेशनशिप बद्दल ही कार्ड्स बोलतात. आता ही झाली 1 ते 10 कार्ड्स आणि 4 कोट कार्ड्स. कोट कार्ड्स ही मेजर अर्काना आणि मायनर अर्काना. मायनर अर्काना 1 ते 10 आहेत म्हणून आपण सांगितलं. म्हणजे 1 पासून 10 पर्यंत. 10 म्हणजे एक गोष्टीचं पूर्णत्व झालंय आणि आपण दुसऱ्या प्रवाहामध्ये जातोय. तेव्हा 10 ऑफ ची कार्ड केव्हा येतील? 10 ऑफ वॉन्ड्स, 10 ऑफ सोर्ड्स, 10 ऑफ कप्स किंवा 10 ऑफ पेंटॅकल्स. ही कार्ड जेव्हा जेव्हा येतील तेव्हा आयुष्यातला एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर कोर्ट्सची कार्ड ही एक जुळणी आहे पहा. म्हणजे ही ड्रेस कोड असणारे लोक, विचारांचे आदान प्रदान, मेजर अर्काना आणि मायनर अर्काना याच्यामधली कोट कार्ड्स ही लिंक आहे पहा. आणि ती जोडण्यासाठी, कारण जेव्हा आपण टारो कार्ड्स वाचतो, कारण ही चित्र आहे, ती चित्र वाचण्यासाठी आपल्याला आपली कल्पनाशक्ती चांगली लागते, आपली विचारांची गती चांगली लागते, तर्कशास्त्र यावं लागतं. आणि ते सगळं जोडून आलेलं चित्र हे नेमकं कशासाठी आहे? म्हणजे टारो कार्ड फक्त भविष्य सांगता असं नाहीये. तर आत्ता आपण एखादा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा दीर्घकालापर्यंत काय परिणाम होणार आहे हे दाखवतं ते टारो कार्ड. म्हणजे अनाकलनीय गोष्टींचा आपल्याला ज्या वेळेस बोध होतो ती टारो कार्ड त्या चित्रातून. कारण टारो रीडर जेवढा तरल आणि तुमचा प्रश्न जेवढा तळमळीचा असेल तेवढी उत्तरं ही अगदी अचूक येतात. आणि त्यासाठी टारो कार्ड वाचण्याच्या काही क्लुप्त्या आहेत पहा. टारोच्या चित्रामध्ये काही प्रतीक आहेत. या प्रतीकांचं सांकेतिक भाषा म्हणजे तिथे नंबर्स आहेतच न्यूमरॉलॉजी प्रमाणे. 1 ते 10 कार्ड म्हणले मी, किंवा 22 जी कार्ड आहेत 0 पासून मेजर अर्कानामध्ये 0 पासून 22 पर्यंत. म्हणजे न्यूमरॉलॉजीमध्ये जो एकांकी अंक आणतो आपण त्याप्रमाणे या कार्ड्सचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढायला जातो त्यावेळेस हा टारो रीडर जो आहे तो तळमळीचा प्रश्न जातकाच्या त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ही कार्ड स्प्रेड करतो. आणि याला स्प्रेड म्हणतात, म्हणजे पसरतो तो टारो कार्ड. सगळी शफल करतो, सगळी पत्ते जसं पिसतात तसं पिसतो आणि ती स्प्रेड करतो. मग त्यातून समोरच्या जातकाला त्याचा मनामध्ये जो प्रश्न आहे जो त्यांनी तीव्रतेने मांडलेला आहे त्याच्यासाठी आपण त्याला काही कार्ड काढायला सांगतो. मग ही कार्ड काढल्यानंतर त्या स्प्रेडमध्ये असणारा निसर्ग, प्राणी, व्यक्ती, त्याची प्रतीक ही जातकाला फक्त भविष्यकाळच कथन करतात असं नाही, तर खूप चांगलं मार्गदर्शन. म्हणजे आत्ता जो निर्णय घेतला, उदाहरणार्थ एखादा मुलगा आहे पहा, तो एका ठिकाणी नोकरी करतोय आणि त्यांनी 4-5 ठिकाणी ऍप्लिकेशन टाकलेले आहेत. मग हे ऍप्लिकेशन टाकले असताना त्याला जेव्हा उत्तरं पाहिजे असतात मग तो काय म्हणतो की A कंपनी, B कंपनी, C कंपनी आणि D कंपनी
अशा 4 कंपन्यांमध्ये मी ऍप्लिकेशन केलेलं आहे. आणि त्या 4 कंपन्यांपैकी कुठल्या कंपनीमध्ये जर मी जॉईन झालो, कारण सगळ्या कंपन्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलंय, तर मी कुठल्या कंपनीमध्ये जर मी हे सगळे इंटरव्ह्यू क्लिअर केले, तर मी कुठल्या कंपनीमध्ये नेमकं जाऊ की ज्याच्यामुळे माझ्या भविष्याला किंवा माझ्या आयुष्याला जास्त चांगलं वळण मिळेल आणि मी तिथपर्यंत जाऊ शकेन. असं जेव्हा तो आपल्याला जातक विचारतो, त्यावेळेस ही जी 4 कार्ड काढलेली आहेत, ए कंपनी, बी कंपनी, सी कंपनी आणि डी कंपनी, या 4 कार्डवरनं आपण त्याला नक्की मार्गदर्शन करू शकतो की तू कुठल्या कंपनीमध्ये गेलास तर तुला जास्त प्रगती आणि त्याचा उपयोग फ्युचरमध्ये तुला होणार आहे. कारण त्याची स्पंदनं त्या कार्डमध्ये उतरली असतात. म्हणजे त्याला काय वाटतं मनापासून ते त्या कार्डमध्ये उतरलं असतं. म्हणूनच तो त्याला जी योग्य असतील ती कार्ड काढतो आणि त्याचप्रमाणे त्याचं विश्लेषण हे रीडर करतो. म्हणजे टारो रीडिंग करत असताना टारो टारो काढणारा, रीडिंग करणारा त्याची एकाग्रता लागते, त्याची आध्यात्मिक शक्ती चांगली लागते आणि त्यांनी फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन त्याचं कार्ड काढावं लागतं. आणि समोर आलेला जातक हा बेचैन असतो, कारण त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात पहा, आणि त्या अनेक प्रश्नापैकी त्याला अचूक उत्तर हवं असतं. मग ते अचूक उत्तर मिळवण्यासाठी तो या पद्धतीने जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आता टारोचा अर्थच गूढविद्या आहे. गूढविद्या म्हणजे काय? अज्ञाताचा शोध घेणं. जे समोर दिसतं ते तर आपण ओळखतो, पण जे समोर नाहीये ते ओळखण्यासाठी त्याच्या सूक्ष्म गोष्टी, उत्तम तर्कशक्ती आणि कल्पनाशक्तीला चालना मिळून अनेक अनाकलनीय प्रश्न सहज सुटकीसरशी सुटतात. तर त्याच्यामुळे काय होतं की आध्यात्मिक शक्ती वाढते आणि दिवसेंदिवस ती आणखीन इंट्युशन पॉवर वाढली जाते. कारण कॉन्सन्ट्रेशन हे केलं जातं आणि ते कॉन्सन्ट्रेशन करूनच रीडिंग हे केलं जातं. आता जसं 22 प्रमुख कार्डना मेजर अर्काना म्हणलेलं आहे, म्हणजे गुप्त किंवा गूढ कार्ड जी आहेत ती व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतात. या कार्डमुळे दर्शविलेल्या घटना जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात पहा. प्रत्येक मेजर कार्ड हे 4 तत्व, 12 राशी आणि 7 ग्रह याच्यामध्ये विभागलेलं असतं, म्हणजे त्यांच्याशी निगडीत असतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास ज्यांचा असेल, कारण आपण नेहमी काय म्हणतो, एकापेक्षा अनेक शास्त्र ज्या वेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो असं आढळून येतं. जेव्हा जेव्हा आपण ही कार्ड काढतो त्यावेळेस त्या कार्डमध्ये निसर्ग आलेला आहे पहा. निसर्ग म्हणजे काय? फळं, फुलं, डोंगर, नद्या, वाळू, ब्रिज, रस्ते, बंद झालेला रस्ता किंवा फाटे फुटलेला रस्ता किंवा रंग वेगवेगळे, काही पिवळा, काही हिरवा, काही निळा किंवा काही सूर्याची प्रकाश सोनेरी असणारा. म्हणजे या टॅरो कार्ड्स मध्ये विविध रंग वापरलेले आहेत. म्हणूनच या टॅरो कार्ड्सची दुनिया ही विविध रंगरंगीली आहे. आता आपल्या सगळ्यांना माहितीये की बेसिक रंग फक्त 3 आहेत, लाल, पिवळा आणि हिरवा. हिरवा हा निसर्गातला रंग आहे आणि हिरव्या रंगामुळे जास्तीत जास्त एनर्जी येते, समृद्धी आणि समाधान दाखवतं. ज्या वेळेस हिरवा रंग चहूबाजूला असतो त्यावेळेस समृद्धी ही लक्षात येते. मग या कार्डमध्ये काही ठिकाणी हिरवळ आहे, काही ठिकाणी नद्या आहेत. नद्या म्हणजे काय? जीवन, पाणी, तुमचं रिलेशनशिप कशी आहे हे कळतं. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओटे आहेत. आपण म्हणतो पहा नर्मदेतले गोटे, या नर्मदेतल्या गोट्यांमध्ये 4 तत्व मिसळलेली असतात.
अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. कसं काय? तर अग्नी म्हणजे घर्षण होतं पहा, सतत पाण्यात राहून ते वाहत जातात, ते घर्षण होतं. पाण्यातच असल्यामुळे जलतत्वाशी निगडीत असतं. त्याचप्रमाणे तो गोल आकार घेतो पहा. ते गोटे एकदम गोल असतात. आणि वायुतत्व म्हणजे ते वाहत जातात. या पद्धतीने ही चारी तत्व या गोट्यांमध्ये असतात. म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये म्हणून आपण हे गोटे वापरतो पहा. कारण चारी तत्व एका ठिकाणी आपल्याला मिळतात आणि जिथे जास्त तत्व असतात तिथे जास्त सुबत्ता आणि सौख्य असतं. म्हणजे जे जे रंग, कारण या गोट्यांचा रंग कधी पिवळा असतो, कधी सोनेरी असतो, कधी पांढरा असतो, कधी काळा सुद्धा असतो. मग हे गोटे ज्या वेळेस बनतात त्यावेळेस या सगळ्या तत्वांनी युक्त असतात. म्हणजे ही सगळी तत्व त्याच्यामध्ये आली. काही ठिकाणी निसर्गातले प्राणी आहेत पहा, म्हणजे विंचू आहे, साप आहे, कोल्हा आहे, माकड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत की जे ड्रॅगन सारखे दिसतात पहा. मग हे सगळे प्राणी वेगवेगळ्या रंगांचे आहेत आणि आपल्याला माहितीये की जे जास्त पॉझिटिव्ह एनर्जी देणारे रंग कुठले आहेत? पिवळा, सोनेरी आणि पांढरा. कारण वास्तूमध्ये पण आपण हेच रंग जास्त वापरतो पहा, कारण ते कॉस्मिक एनर्जी ओढून घेतात आणि आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवतात. म्हणून जेव्हा जेव्हा ज्या कार्डमध्ये ज्या रंगाचं प्राधान्य जास्त असेल त्याप्रमाणे ते कार्ड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला बघितल्याबरोबर सांगता येतं. म्हणजे त्यात असणाऱ्या रंगांची मिसळण, त्यात असणाऱ्या कलर्सचं उधळण ही आपल्याला कळते. त्याचप्रमाणे पानं, फुलं, फळं ही सुद्धा या चित्रांमध्ये दाखवलेली आहेत पहा. मग हे सगळं निसर्गाचं चित्रण या कार्डांमध्ये केलेलं असतं. त्याचबरोबर त्याचे नैसर्गिक सगळे रंग सुद्धा इथे वापरलेले असतात आणि ते रंग आपलं जीवन बदलण्यासाठी उपयोगी येतात. आता लाल रंग म्हणजे ऊर्जेचा रंग आहे पहा. जिथे जिथे अग्रेसिव्हनेस किंवा लाल रंग असतो तिथे तिथे तीव्र इच्छा, तीव्र विचार किंवा जे काही करायचंय ते बिनधास्तपणे करायचंय असं या लाल रंगाचं महत्व आहे पहा. आणि लाल रंग जिथे जिथे असतो तिथे मॅक्झिमम ऊर्जा साठवलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर पिवळा रंग हा गुरुचा रंग आहे पहा. पिवळा आणि भगवा तो सुदनिंग असतो, म्हणजे तो मनाला प्रसन्न करतो आणि तो आपल्याला यश आणि कीर्ती देतो. कारण सातत्याने आपण काम करतो म्हणून मग तो भगवा किंवा पिवळा रंग आपल्याला एनर्जी देतो. ती एनर्जी आपल्यामध्ये वाढवतो आणि त्या रंगाचा उपयोग या कार्ड्समध्ये जास्तीत जास्त केलेला दिसतो. आता पहा, वॅन्ड्सच्या या कार्डमध्ये ही वॅन्ड्स लाल रंगाची आहे, म्हणजे ती जी काठी आहे ती लाल रंगाची आहे, पण त्याच्यावर आलेली फुलं, त्याच्यावर आलेली पानं ही मात्र हिरव्या रंगाची आहेत आणि खाली पडणारी पानं ही काही डॉटेड पानं आहेत, म्हणजे ती पिकलेली पानं आहेत. म्हणजे जे काही आपल्या हातून निसटून जातंय ते आपल्याला अनावश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा निळा रंग आकाश तत्वाचा रंग आहे पहा, की जो सगळ्यांना आकर्षून घेतो आणि सगळ्यांमध्ये असतो. निळा रंग हा पाण्याचा पण रंग आहे पहा. त्याच्यामुळे आपल्या तरल भावना, विचार, वैचारिक मंथन या सगळ्यांवरनं दिसतं. अशा आणि या वेगवेगळ्या रंगांचा वापर करून या कार्डमध्ये चित्र काढलेली आढळतात. त्याचबरोबर फिगर ऑफ 8 म्हणजे दैवत्वाचं ते लक्षण जे पर्यांच्या डोक्यावर असतं किंवा आपल्या परमेश्वराच्या पाठीमागे जी प्रभावळ असते पहा, ती फिगर ऑफ 8 आहे. म्हणजे बऱ्याचशा चित्रांमध्ये ती फिगर ऑफ 8 दाखवलेली आहे, म्हणजे ती दैवी चित्र आहेत. त्याचबरोबर काही वाद्य सुद्धा आहेत पहा याच्यामध्ये,
म्हणजे कुठलंही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कुठल्याही गोष्टींचा वापर या चित्रांमध्ये केलेला आहे आणि त्या चित्रांचा उपयोग आपल्याला आपलं जी काही समस्या आहे ती सोडवण्यासाठी होतं. म्हणजे हे कार्ड ज्या वेळेस आपण पिसून ते आपल्या प्रश्नाप्रमाणे काढतो त्यावेळेस, म्हणजे आता समजा तुम्हाला तुमचा पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट कसा आहे हे बघायचं असेल तर ही सगळी कार्ड एकत्र करायची, ती छान मिसळायची, ती पिसायची आणि त्याप्रमाणे 3 कार्ड त्यातून काढायची. मग तुम्ही ते 3 गठ्ठे का 4 गठ्ठे करा, त्यातून काढा किंवा गोल मोर पिसाऱ्यासारखी पसरा आणि त्यातून 3 कार्ड काढा. मग तेव्हा तुम्ही म्हणा की हा माझा पास्ट आहे, हा माझा प्रेझेंट आहे, हा माझं फ्युचर आहे. असं म्हणून जेव्हा तुम्ही ती कार्ड काढता त्यावेळेस तुमच्या पास्ट मध्ये काय झालेलं आहे त्याला सांगणारं चित्रच तिथे येतं आणि त्याप्रमाणेच ते रंग, कारण तुमचं बालपण जर खूप खडतर गेलेलं असेल तर तशाच प्रकारचे रंग त्या चित्रांमध्ये असतात आणि तिथे दिसतात. तसंच प्रेझेंट म्हणजे आत्ता आपण कुठल्या परिस्थिती येत आहोत ते दाखवणारं हे कार्ड असतं. आता समजा आपल्याला खूप अडचणी येणार असतील तर त्या चित्रांमध्ये खूप बॅरियर्स आढळून येतात, म्हणजे खूप दगडगोटे किंवा अस्वस्थ वातावरण दाखवलेलं असतं पहा. म्हणजे जर काही संकट येणार असतील तर ती या कार्डवरनं कळतात. किंवा आत्ताचा आपला काळ खूप पीसफुली आणि छान समृद्धीचा असेल तर त्याप्रमाणे पेंटॅकलची कार्ड्स बरीच येतात आणि त्यावरून आपण सांगू शकतो की हे कार्ड्स मला जास्त आनंद देणारे आहेत. आता फ्युचरमध्ये म्हणजे आत्ता घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यामध्ये कशा पद्धतीने उपयोगी पडणार आहेत हे दाखवणारं कार्ड हे फ्युचरमध्ये येतं. आणि जेव्हा आपण रोज हा डेक वापरू, कारण हा डेक दैवी कार्ड आहे म्हटलं पहा, मग त्या डेकला आपल्याला चार्ज करावं लागतं. मग ते चार्ज कसं करायचं? पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं किंवा दिवा उदबत्ती दाखवून त्याला धूप दीप करायचं की ज्याच्यामुळे त्याच्यातलं चार्जिंग सतत राहतं. आणि ती जी चित्र आहेत ती सगळी सरळ लावायची, उलटी सुलटी नाही लावायची, कारण डेक काढताना आपण ती सगळी मिक्स करून काढतो, पण ज्या वेळेस ती ठेवायची त्यावेळेस ती सरळ करून ठेवायची, ज्याच्यामुळे एका कार्डचं रिलेशन हे दुसऱ्या कार्डशी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे पुन्हा जेव्हा आपण ती कार्ड काढू त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारं कोरिलेशन आपल्याला जाणवतं. तसंच एक पातळ कपडा त्याच्यावर घालून खडे मीठ जर शिंपडून ठेवलं तरी सुद्धा ही कार्ड चार्ज होतात. घरात एखादं मिसहॅप झालं किंवा आपण बाहेर कुठेतरी जाऊन आलो, खूप दिवस आपण ही कार्ड वापरली नाही तर ती चार्ज करण्याची गरज असते. मग ती चार्ज अशा पद्धतीने आपल्याला करता येतात की ज्याच्यामुळे ते आपल्याला जास्तीत जास्त एनर्जेटिक आणि चांगली होतात. आता आपण पहा आपल्याकडे जातक येतो, तो आपली परीक्षा घ्यायला आलाय, तो नेमका कशासाठी आलेला आहे हे आपल्याला या टॅरो कार्ड्स वरनं कळतं. म्हणजे जेव्हा आपण ती कार्ड शफल करतो की नाही तेव्हा शेवटचं जे कार्ड असतं ना स्प्रेड घालायच्या आधी, ते जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की समोरच्या जातकाचा नेमका प्रश्न काय आहे, कारण त्यालाच इंडिकेट करणारं कार्ड हे शेवटी आलेलं असतं. त्याच्यावरनं आपण समजू शकतो की ही व्यक्ती नेमका कोणता प्रश्न घेऊन आली आहे. किंवा मेजर अर्कानातलं जर काही कार्ड आलं की मॅजिशियन सारखं, तर आपण नक्की म्हणू शकतो की हा समोरचा माणूस आपल्याला किती येतंय हे बघण्यासाठी आलेला आहे. म्हणजेच टॅरो कार्ड आपल्याला इतके डिटेल माहिती देतात की नेमका जातक कशासाठी आलेला आहे, त्याच्या मनातला प्रश्न काय आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. त्याचप्रमाणे आपण सगळेजण जसे असतो तसं दाखवत नाही पहा. आपल्या मनामध्ये
आपली एक प्रतिमा वेगळी असते पहा. म्हणजे तो आपल्या लाईफचा हिडन पार्ट असतो. मग तो हिडन पार्ट शोधण्यासाठी जर आपण शॅडो कार्ड काढलं तर आपल्याला कळू शकतो. म्हणजे हा डेक शफल करायचा आणि माझं शॅडो कार्ड कुठलं आहे हे पाहण्यासाठी शेवटचं कार्ड पाहायचं. ती आपल्या मनातली अंतर्मनातली गोष्ट असते. मग ते वॉन्ड्सचं येऊ दे, सोर्सचं येऊ दे, कपचं येऊ दे किंवा पेंटॅकलचं येऊ दे. म्हणजे आपलं मन नेमकं कशात अडकलेलं आहे हे आपल्याला कळतं, की आपल्या अंतर्मनामध्ये हा काय विचार चाललेला आहे हे आपल्याला नक्की कळू शकतं. म्हणजे त्यातल्या रंगांनी आपल्याला उत्तरं तर देतातच देतात विविध रंगांनी. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या चित्रांनी ती चित्र कशा पद्धतीने आपल्या समोर उभी राहिलेली आहेत त्याप्रमाणे आपण अनालिसिस करू शकतो. तसंच स्प्रेड मांडताना आपल्याला हे 9 ग्रह आणि 12 राशी या सुद्धा, कारण न्यूमरोलॉजीचा इथे जास्तीत जास्त वापर केला जातो. ज्या वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो समोरचा माणूस, मला नेमकं आता विवाहाचे प्रश्न आपल्याकडे खूप येतात पहा. मग त्यावेळेस आपण काय करायचं, ही एक ट्रिक तुम्हाला सांगून ठेवते, की जितके, कारण सगळ्या ज्योतिषांकडे विवाहाचे प्रश्न जास्त येतात आणि टॅरोवाल्यांकडे जर विवाहाचा प्रश्न आला किंवा मुलगा किंवा मुलगी आपल्याकडे जी आली असेल, मुलगी आली असेल तर हाय प्रिस्टेस घ्यायचं, मुलगा आला असेल तर मेजर अर्काना मधला किंग घ्यायचा. आणि ते 2 कार्ड आपल्या हातामध्ये ठेवून शफल करायची आणि जोपर्यंत जर समजा मुलगी आहे तर मग आपण हाय प्रिस्टेस काढलेली आहे तर त्या हाय प्रिस्टेसला ठेवून ते येईपर्यंत कार्ड बाजूला ठेवायची. ते आल्यानंतर आपण त्याच्या पुढची 5 कार्ड काढायची. जोपर्यंत 5 कार्ड काढून जोपर्यंत किंग येत नाही तोपर्यंत. मग त्या मुलीला कसा नवरा मिळणार आहे हे त्या किंगचं कार्ड येईपर्यंत ची जी कार्ड्स असतात त्याचा अनालिसिस केल्यानंतर आपल्याला सांगता येतं की या मुलीच्या मनातली नवऱ्याची कल्पना कशी आहे किंवा तो कसा असणार आहे हे आपण अगदी क्लिअर सांगू शकतो. त्याचप्रमाणे आपलं महिन्याचं किंवा आठवड्याचं भविष्य बघायचं असेल तरी सुद्धा महिन्याचं भविष्य बघायचं असेल तर पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा अशा पद्धतीने आपण 4 कार्ड काढू शकतो आणि त्या 4 कार्डवरनं 1 ते 7 तारखेपर्यंतचे दिवस कसे जाणार आहे, 7 ते 14, 14 ते 21 आणि 21 ते 30 हे म्हणजे प्रत्येक आठवडा आपला कसा जाणार आहे हे या एका सिंगल कार्डवरनं आपण समजू शकतो. आता आपल्याला घाई आहे, एखादा प्रश्न आपल्याकडे आलाय, त्याचं जर उत्तर आपल्याला लगेच काढायचं असेल तर आपण ते कार्ड शफल करायची सगळा डेक आणि त्यातलं एकच कार्ड काढायचं. ते कार्ड बरोबर त्या प्रश्नाशी निगडीत असतं. ते वाचल्यानंतर आपल्याला कळतं की नेमकं काय आहे ते. म्हणजे ही जी कार्ड आहेत ती कार्ड रंगांबरोबरच त्याचा अर्थही विश्लेषण करून सांगतात. आता नेहमीसाठी अभ्यासासाठी आपल्याला जर करायचं झालं तर काय करता येईल, उद्याचा माझा दिवस कसा जाणार आहे हे रात्री 10 नंतर, कारण 10 नंतर आपण झोपतो, 10 नंतर उद्याचा दिवस कसा जाणार आहे, सकाळ कशी जाणार आहे, दुपार कशी जाणार आहे आणि संध्याकाळ कशी जाणार आहे, अशी 3 कार्ड काढायची आणि ती एका वहीवर लिहून ठेवायची. मग त्याप्रमाणे आपली सकाळ गेली का हे पाहायचं, दुपार गेली का तेही पाहायचं आणि संध्याकाळ गेली का तेही पाहायचं, की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण क्लॅरिटी येते आणि सगळी कार्ड आपल्या हाताखालून जातात आणि काहीही पाठांतर न करता त्या कार्डचा अर्थ आपल्याला, त्याचे रंग, त्याच्यामध्ये असणारी तत्व,
त्याचा असणारा नंबर, या सगळ्यावरून आपल्याला सांगता येतात. म्हणजे जे प्रश्न आपल्याला कल्पनेच्या बाहेरचे आहेत. आता हे IT वाले लोक काय म्हणतात की माझी टीम आहे आणि त्या टीम मध्ये मला सारखं कोणीतरी त्रास देतात. तर ते नेमकं कोण आहे? 10 लोकांची टीम असली तर त्यातला नेमका कोणता त्रास देणारा आहे हे जर बघायचं झालं तर आपण त्या प्रत्येकाचं नाव घेऊन कार्ड काढू शकतो आणि त्याप्रमाणे पाहू शकतो की आपल्याला नेमका तुम्हाला कोण त्रास देत ते. कारण हा हिडन प्रश्न झाला पहा की ज्याच्यामुळे आपण पुढच्या वेळेस त्याच्यापासून सावध राहू आणि त्याच्या वाटेला जाणार नाही. म्हणजे हे जे हिडन क्वेश्चन असतात, म्हणजे जे गुप्त गोष्टी असतात, त्या शोधण्यासाठी या टॅरो कार्ड्सचा अत्यंत उपयोग होतो. कारण मेजर अर्कानामध्ये असणारी ही 22 कार्ड आपल्या सगळ्या पर्सनॅलिटीचा, आपल्या आयुष्याचा आढावा घेते. आणि ती कार्ड जेव्हा जेव्हा डेकमध्ये आपण स्प्रेड घालतो त्यावेळेस येतात, त्यावेळेस ती जास्तीत जास्त आपल्याला चांगली वाटतात आणि कळतातही, की ज्यामुळे अनाकलनीय उत्तरं ही आपल्याला इझिली मिळतात किंवा आपल्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, म्हणजे आपलं शॅडो कार्ड काय आहे हे सुद्धा यावरनं ओळखता येतं. तर अशी ही 78 कार्डची इतकी रंगरंगीली दुनिया आहे पहा. कारण जेव्हा इतके सगळे रंग, लाल, हिरवा, पिवळा, निळा, काळा, त्याच्या सगळ्या छटा या त्या रंगामध्ये येतात, त्यावेळेस त्याच्या इंटेन्सिटी प्रमाणे आपण त्या कार्डचं विश्लेषण करू शकतो आणि ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आन्सर देऊ शकतो. तर अशी ही टॅरो कार्डची इतकी रंगरंगीली दुनिया आहे आणि समजायला एकदम सोपी आहे. कारण एका चित्रावरनं आपल्याला लगेच कळतं. रामायण आणि महाभारतातले सगळे किस्से या चित्रांद्वारे आपण वाचू शकतो. मग तसंच आपल्या आयुष्याचं चित्रण हे आपण या टॅरो कार्डद्वारे जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकतो. आता कोणाला काही प्रश्न असले तर जरूर विचारावे. धन्यवाद मॅडम. खूप छान. टॅरो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रश्न कुंडली किंवा KP नुसार प्रश्नांची उत्तरे शीघ्र कुंडली मांडतो, पण त्याची उत्तरे खूप अवघड, त्याचा अभ्यास करायला लागतो, तितकीच प्रॅक्टिस देखील करायला लागते. पण टॅरो हे असं आहे, शास्त्र आहे की आपल्याला लगेच रिझल्ट मिळतात. आणि जेवढे तुम्ही टॅरो जे काढतात तर त्याचं जेवढं मन शुद्ध आणि अंतःकरणापासून प्रश्न जो विचारतो तर त्याची उत्तरे पण तितकीच व्यवस्थित आणि पूर्ण 100% पॉझिटिव्ह मिळतातच आपण. तर मी पण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शिकलेली आहे. तर टॅरो हे खूपच प्रश्नकुंडली सारखंच आहे शास्त्र आणि त्याची उत्तरं पटकन आपल्याला मिळतात आणि अचूक मिळतात. त्यामुळं सगळ्यांनी टॅरोचा अभ्यास निश्चितच करावा. आज तुम्ही आपल्या ओघवत्या वाणीमध्ये सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. बारीक सारीक जे बारकावे आहेत एखाद्या विषयामधले तर ते लोक देत नाहीत. तर आपलं हातचं न राखून ठेवता आपण सगळं दिलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद मानते. असाच आणखीन विषय घेऊन तुम्ही निश्चितच या. मॅडमचं हे ज्येष्ठ ज्योतिर्विद आहेत. यांचा महिला ज्योतिर्विद मध्ये सक्रिय सहभाग आहे आणि प्रत्येक ठिकाणी मॅडम विनंतीला मान देऊन जातात. वेगवेगळे विषय पूर्ण आता आज आपण बघितलं तर पूर्ण 100% हातचं न राखून ठेवता हे देतातच. तर आमचा अनुभव आहे. आज तब्येत ठीक नसताना देखील तुम्ही आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण दिलेलं आहे. पूर्ण 1 तास लेक्चर दिलेला आहे. तर त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने तुमचे धन्यवाद मानते. असाच एक वैदिक पद्धतीने पारंपरिक नुसार देखील एखादा विषय घेऊन तुम्ही जरूर या. कारण मॅडमची ओघवती शैली आपल्याला आज सगळ्यांना समजून आलीच असेल. आणखीन एक विषय असेच वारंवार तुम्ही या अशी मी विनंती आहे. तुम्हीच नाही तर पूर्ण महिला ज्योतिर्विद मध्ये एकापेक्षा एक दिग्गज मंडळी आहेतच आणि यांना सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे आपले घाणेकर सर हे देखील ग्रेटच आहेत. तर आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते.
हो, कारण आमचा अभ्यास जो आहे तो आता आम्ही वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की तो जर का आम्ही दिला नाही तर तुम्हाला शिडी मिळणार नाही ना. आमच्या 30 वर्षाच्या अभ्यासाची शिडी नवीन लोकांना मिळायला पाहिजे नक्कीच मॅडम. की ज्याच्यामुळे त्यांना हा सगळा एक्सपिरियन्स मिळेल. नक्कीच मॅडम. आणि टॅरोचं खूप लवकर रिझल्ट आपल्याला इथेच मिळतात. पारंपरिकला अभ्यास करायला लागतो, क्लिष्ट विचार करायला लागतो, तर्कशास्त्र असं क्लिष्ट नाहीये. टॅरो पटकन आणि लवकर येतात रिझल्ट. बरोबर. धन्यवाद मॅडम. आज तुम्ही आलात धन्यवाद. त्याबद्दल. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन यांच्यातर्फे आपण आपली तब्येत ठीक नसताना व्याख्यान देण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन, भावसारताई, सुत्रावेताई, मी स्वतः हेमंत रणनवर यांच्यातर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थँक्यू तुमच्या सर. आरोग्य अजून ठणठणीत राहो ही त्या परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. भावसारताई करा समारोप. अजून एक महत्वाचं आहे, वेगवेगळे विषय व्याख्याते आम्ही आणतोय. आता मधी पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये पुढच्या गुरुवारी काहीतरी हाडांचा ठिसूळपणा, उतार वयामध्ये होणारा हाडांचा ठिसूळपणा आणि त्याच्यावर उपचार पद्धती, तर एक ऑर्थोपेडिक, त्याला वेळ नसतो त्या डॉक्टरला, तरी सुद्धा त्याला मी विनंती केलेली आहे. तर तो कायम सतत तो ऑपरेशन मध्ये असतो, नी ऑपरेशन, अमुक ऑपरेशन, तमुक. त्याला म्हणलं एक गुरुवारचा वेळ काढा आणि मला लेक्चर दे. तर ते तयार झालेत. मग उतार वयामध्ये त्या व्यक्तीने काय काळजी घ्यायची हाडांची? वयाच्या 50 नंतर उतारीकडे जातो. मग त्या उतार वयामध्ये हाडांची काय काळजी घ्यायची, कोणतं डाएट खायचं, ह्याच्याबद्दल त्यांचे व्याख्यान आहे. मनीषाताई. हो सर. ताई खूप खूप धन्यवाद. अगदी हा वेगळा विषय, म्हणजे आमच्यासाठी खरंच नवीन विषय आहे. म्हणजे टॅरोट कार्ड मीही शिकते आहे, 1 वर्ष झाले. म्हणजे अजूनही असं नीट लिंक लागत नाही, कारण ज्योतिषाकडे जास्त लक्ष दिलं आता. पण खरंच तात्काळ उत्तर मिळवण्यासाठी छान आहे. आणि तुम्ही खूप छान सांगितलं. आणि शेवटच्या ज्या काही खूप छान आयडियाज मिळाल्या आम्हाला, त्या तर छान मार्गदर्शन मिळाले. आणि तुमचं खूप खूप आभार, आणि उपस्थित सर्वांचे पण खूप खूप आभार. तर सुवर्णा त्यांची परवानगी घेऊन ही मीटिंग संपली असं मी जाहीर करते. सर्वांचे धन्यवाद. हो, सर्वांचं धन्यवाद.